संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा 2026 वेळापत्रक नुकतेच प्रदर्शित झाले आहे। हे वेळापत्रक आळंदी संत ज्ञानेश्वर माऊली संस्थान यांनी प्रदर्शित केले आहे। त्यानुसार संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूर क्षेत्री कोणत्या दिवशी निघणार आहे, या पालखी सोहळ्याचा मार्ग कोणता असेल, पालखी सोहळ्यात साधारणतः किती वारकरी असतील, रिंगण सोहळे कुठे आणि कधी पार पडणार, वारकरी दररोज किती अंतर चालणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत। म्हणूनच या व्हिडिओला एक लाईक करून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे, संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा महाराष्ट्रात सर्वात भव्य दिव्य पालखी सोहळा म्हणून ओळखला जातो। या पालखी सोहळ्याची मुख्य ओळख म्हणजे लाखोंचा जनसमुदाय। वर्षानुवर्ष हा जनप्रलय वाढतच असतो। जसं की मागच्या पालखी सोहळ्यात साधारणतः 10 लाख वारकरी होते, हीच संख्या यावर्षी 12 ते 13 लाख लोकांपर्यंत पोहोचू शकते। अशा या भव्य दिव्य पालखी सोहळ्याचे पालखी प्रस्थान दिनांक 8 जुलै 2026 रोजी आळंदी देवाची संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर येथून होईल। आजच्या दिवशी साधारणतः 4 वाजता माऊलींच्या मंदिराचा सुवर्ण कळस हलला जाईल व या क्षणापासून माऊलींच्या पंढरपूर वारीला सुरुवात होईल। आणि आजच्या दिवशी म्हणजेच पालखी सोहळ्याच्या पहिल्या दिवशीचा मुक्काम हा माऊलींच्या आजोळघरी म्हणजेच आळंदी गांधीवाडा येथे असेल। आणि दिनांक 9 जुलै 2026 रोजी माऊलींची पालखी सकाळी 6 वाजता पुण्याच्या दिशेने निघेल। साधारणतः 30 किलोमीटर अंतर पूर्ण करत पालखी विठ्ठल मंदिर भवानी पेठ इथे मुक्कामासाठी असेल व तिसऱ्या दिवशीचा मुक्काम सुद्धा पुण्यातच असणार आहे। त्याचे कारण म्हणजे पहिल्या दिवशी वारकरी 30 किलोमीटर अंतर चालतात, त्यांचा थकवा दूर व्हावा यासाठी सलग 2 दिवस मुक्काम पुण्यात असतो। पुणेकर मोठ्या शितापीने वारकऱ्यांची सेवा करतात। दिनांक 11 जुलै 2026 आज सकाळी 6 वाजता माऊलींची पालखी भवानी पेठेतून निघते। शिंदे छत्री येथे सकाळची विश्रांती घेत दुपारच्या भोजनासाठी हडपसर येथे पोहोचते। त्यानंतर वडकीनाला येथे दुपारची विश्रांती घेत साधारणतः 5 वाजेपर्यंत दिवे घाटात पोहोचते। दिवे घाट म्हणजे पालखी सोहळ्यातील सर्वात सुंदर टप्पा। निसर्गाची नवलाई पाहत वारकरी दिवे घाट चढतील। घाट चढून झाल्यावर सुद्धा पालखीचा एक विसावा होतो व त्यानंतर रात्री 9 ते 10च्या सुमारास माऊलींची पालखी पालखीतळ सासवड येथे मुक्कामासाठी पोहोचते व उद्याचा मुक्काम सुद्धा सासवड मध्येच असेल। आजच्या दिवशी सासवड मध्ये संत सोपान काका यांच्या पालखीचे पालखी प्रस्थान असेल। दिनांक 13 जुलै 2026 आज सकाळी 6 वाजता माऊलींची पालखी जेजुरीच्या दिशेने निघेल। बोरावके मळा येथे सकाळची विश्रांती व न्याहारी होईल। दुपारच्या भोजनासाठी माऊलींची पालखी श्री क्षेत्र यमाई शिवरी येथे येईल। आजच्या दिवशीचे 17 किलोमीटर अंतर पूर्ण करत पालखी मुक्कामासाठी जेजुरी पालखीतळ येथे पोहोचेल। जेजुरीकर मोठ्या उत्साहात व भंडाऱ्याच्या उधळणीने माऊलींचे स्वागत करतील। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने संपूर्ण जेजुरी नगरी न्हाऊन निघेल। त्यानंतर दिनांक 14 जुलै 2026 रोजी माऊलींची पालखी सकाळी 6 वाजता जेजुरी मधून निघेल। दौंडस शिव इथं सकाळच्या विसाव्यासाठी थांबेल। त्यानंतर साधारणतः 12 ते 13 किलोमीटर अंतर पूर्ण करत साधारणतः 3 वाजेपर्यंत पालखी मुक्कामासाठी वाल्हे गावामध्ये पोहोचेल। हे तेच वाल्हे गाव आहे जिथे वाल्मिकी ऋषी वास्तव्य करायचे। त्यानंतर दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी माऊलींची पालखी वाल्हे येथून निघून पिंपरे खुर्द विहीर येथे दुपारचे भोजन व विसावा घेऊन श्रींच्या नीरा स्नानासाठी नीरा गावामध्ये पोहोचेल। श्रींचे नीरा स्नान मोठ्या दिमाखात पार पडेल। आजच्या दिवशीचे 21 किलोमीटर अंतर पूर्ण करत पालखी लोणंद येथे मुक्कामासाठी असेल। दिनांक 16 जुलै 2026 आज माऊलींचे पहिले उभे रिंगण असेल। दुपारचे भोजन करून माऊलींची पालखी लोणंद मधून प्रस्थान करेल आणि चांदोबाचा लिंब येथे साधारणतः 5च्या सुमारास माऊलींचे उभे रिंगण पूर्ण होईल। या सोहळ्यासाठी लाखो भाविक उपस्थित असतील आणि आजच्या दिवशीचे 8.5 किलोमीटर अंतर पूर्ण करत माऊलींची पालखी तरडगाव येथे मुक्कामासाठी थांबेल। त्यानंतर दिनांक 17 जुलै 2026 आज सकाळी 6 वाजता माऊलींची पालखी तरडगाव वरून निघेल। काळस दत्त मंदिर इथं सकाळची विश्रांती व न्याहारी होईल। त्यानंतर निंबोरे ओढा येथे दुपारचे भोजन घेऊन पालखी दुपारच्या विसाव्यासाठी वडजळ येथे पोहोचेल।
व त्यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी पालखी फलटण पालखी तळ येथे दाखल होईल। इथं रात्रीच्या समाज आरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली असेल। दिनांक 18 जुलै 2026 आज सकाळी माऊलींची पालखी फलटण मधून निघेल। विडणी येथे सकाळचा विसावा घेत दुपारचे भोजन व विश्रांतीसाठी पिंपरत येथे पोहोचेल। त्यानंतर निंबळक फाटा इथं दुपारची विश्रांती घेत आजच्या दिवशीचे साधारण 18 किलोमीटर अंतर पूर्ण करत बरड येथे मुक्कामासाठी पोहोचेल। दिनांक 19 जुलै 2026 आज सकाळी पालखी बरडवरून निघेल। साधुबुवाचा ओढा इथं सकाळची विश्रांती घेत धर्मापुरी कॅनल कुरंडे येथे दुपारच्या विसाव्यासाठी थांबेल। त्यानंतर शिंगणापूर फाटा पासनकरवाडी इथे दुपारच्या विश्रांतीसाठी थांबेल। आजच्या दिवशीचे 20 किलोमीटर अंतर पूर्ण करत पालखी नातेपुते येथे मुक्कामासाठी असेल। दिनांक 20 जुलै 2026 आज माऊलींचे पहिले गोल रिंगण असेल। सकाळी 10च्या सुमारास पालखी नाथेपुतेवरून निघेल। मांडवी ओढा येथे दुपारचे भोजन घेऊन येळीव येथे पोहोचेल। इथं रिंगण सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली असेल। मोठ्या उत्साहात लाखो भाविकांच्या उपस्थितीत माऊलींचे रिंगण पार पडेल आणि संध्याकाळच्या मुक्कामासाठी पालखी माळशिरसमध्ये पोहोचेल। दिनांक 21 जुलै 2026 आज माऊलींचे दुसरे गोल रिंगण असणार आहे। आजचे रिंगण सकाळच्या विसाव्याच्या ठिकाणी साधारणतः 9:30 ते 10च्या सुमारास पूर्ण होईल। सकाळी पालखी माळशिरस येथून निघेल व खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडेल। त्यानंतर विंझोरी ज्ञानेश्वर नगर येथे दुपारची विश्रांती घेत आजच्या दिवसाचे साधारणतः 20 किलोमीटर अंतर पूर्ण करत पालखी वेळापूर येथे मुक्कामासाठी पोहोचेल। दिनांक 22 जुलै 2026 आज माऊलींचे तिसरे गोल रिंगण असेल। सकाळी पालखी वेळापूर येथून निघेल व सकाळच्या विसाव्याच्या ठिकाणी म्हणजे ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी पालखीचे गोल रिंगण समाप्त होईल। तिथून पुढे दुपारच्या विसाव्यासाठी पालखी तोंडले बोंडले येथे थांबेल। त्यानंतर माऊलींची व संत सोपान काका यांची आज बंधू भेट असेल। ही भेट वाडी कुरोली येथे पूर्ण होईल। त्यानंतर पालखी संध्याकाळच्या मुक्कामासाठी भंडी शेगाव येथे पोहोचेल। दिनांक 23 जुलै 2026 आज माऊलींचे 2 रिंगण असणार, दुसरे उभे व चौथे गोल रिंगण। या सोहळ्यासाठी वाखरी येथे भाविक जमा होतील। हा सुख सोहळा अनुभवण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली असेल। कोणी फुगडी खेळेल तर कोणी खो खोचा डाव मांडेल, कोणी चिखलात लोळेल तर कोणी बेधुंद होऊन नाचेल। संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघालेले असेल। दुपारी 4च्या सुमारास माऊलींची पालखी बाजीराव विहीर वाखरी येथे दाखल होईल व मोठ्या भक्तिमय वातावरणात माऊलींचा रिंगण सोहळा पार पडेल आणि संध्याकाळच्या मुक्कामासाठी माऊली वाखरी येथे थांबतील। त्यानंतर दिनांक 24 जुलै 2026 रोजी माऊली पंढरपूरमध्ये दाखल होतील आणि आजच्या दिवशी माऊलींचे सर्वात शेवटचे व तिसरे उभे रिंगण पार पडेल। त्यानंतर शितोळे सरकार माऊलींच्या पादुका घेऊन पंढरपूर नगरीत दाखल होतील। पुढे 4 दिवस माऊली पंढरपूरमध्ये मुक्कामी असतील। त्यानंतर दिनांक 29 जुलै 2026 रोजी सकाळी गोपाळकाला व विठ्ठल भेट घेऊन माऊली परतीचा प्रवास सुरू करतील। ही पंढरपूर वारीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त वारकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण आपली संस्कृती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार आहोत। तुम्हाला परतवारीचे वेळापत्रक जाणून घ्यायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रामकृष्ण हरी।